आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनद्वारे 14 कोटी ग्रामीण कुटुंबांना मिळाली पेयजलाची नळ जोडणी. एकूण 2 लाख गावं आणि 161 जिल्हे झालेत हर घर जल. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी वैधानिक विकास महामंडळ पुनर्स्थापित करण्याची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधातील अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर 27 जानेवारीपर्यंत सुनावणी. आणि सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात नोंदवला 7,000 किलोंपेक्षा जास्त भरड धान्याच्या खिचडीचा विश्वविक्रम. जलजीवन मिशन आज 72.71% ग्रामीण कुटुंबांना अर्थात 14 कोटी कुटुंबांना नळाने पाण्याची जोडणी देण्याचा महत्वपूर्ण टप्पा पार केला. 15 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या भारत सरकारच्या प्रमुख उपक्रमानं ग्रामीण भागात गतिशील कार्य केलं. केवळ 4 वर्षात 3 कोटी नळ जोडण्या आता 14 कोटींपर्यंत वाढल्या आहेत. आजपर्यंत गोवा, तेलंगणा, हरियाणा, गुजरात, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या 6 राज्यांनी आणि 3 केंद्रशासित प्रदेशांनी नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचं 100% कव्हरेज साध्य केलं आहे. ही योजना मिझोराममध्ये 98.68%, अरुणाचल प्रदेशमध्ये 98.48% आणि बिहारमध्ये 96.42% पूर्ण झाली आहे. जलशुद्धीकरण करून घरांपर्यंत पोहोचणाऱ्या पाण्यामुळे जलजन्य रोग लक्षणीयरित्या कमी झाले असून ग्रामीण समुदायांमध्ये एकूण आरोग्य सुधारलं आहे. केंद्र सरकारच्या 112 महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये या योजनेच्या सुरुवातीला साधारणतः 8% कुटुंबांकडे नळ जोडणी होती. ती आता सुमारे 73% कुटुंबांसाठी उपलब्ध झाली आहे. एकूण 2 लाख गावं आणि 161 जिल्हे आता हर घर जल झाले आहेत. अयोध्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा आणि महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम हे नाव देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यासोबतच भारतीय रेल्वेतून होणारं कार्बन उत्सर्जन 2030 पर्यंत शून्यावर आणण्यासाठीच्या भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या सामंजस्य करारालाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी म्हणजे 8 जानेवारीला दुपारी 12 वाजता विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरस्थ माध्यमातून संवाद साधतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील. सरकारच्या विविध प्रमुख योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याच्या उद्देशानं संपूर्ण देशभरात सध्या विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात येते आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज नवी दिल्ली इथं एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिराचं उद्घाटन केलं. याप्रसंगी कॅडेट्सना संबोधित करताना वर्ष 2047 पर्यंत भारताला विकसित बनविण्यासाठी उत्साह, शौर्य आणि समर्पणानं काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. युवकांच्या ऊर्जेला सकारात्मकतेसाठी वापरून युवा विकास आणि राष्ट्रीय प्रगतीच्या नवीन युगाची सुरुवात केल्याबद्दल त्यांनी एनसीसीचं कौतुक केलंय. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात राज्यातील महिला शेतकरी अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या योगदानाबद्दल माहिती देणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लेख वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं प्रकाशित केलाय. या लेखात या मंडळामार्फत महिला शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या प्रयोगांची माहिती देण्यात आली आहे. वैधानिक विकास महामंडळामुळे विदर्भ, मराठवाडा आणि इतर मागास भागाला हक्काचा निधी मिळत होता. मात्र आता वैधानिक विकास महामंडळ नसल्यामुळे अनुशेषाचं मोजमाप करता येत नाही. सरकारने अनुशेष नाही अशी पळवाट न काढता तात्काळ विदर्भ आणि मराठवाड्यासाठी वैधानिक विकास महामंडळ पुनर्स्थापित करावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा आणि विदर्भ तसंच मराठवाड्यातील जनतेला न्याय द्यावा असं पत्र विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलंय. वर्ष 1994 पासून विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 3 वैधानिक विकास मंडळं दर 5 वर्षांसाठी पुनर्गठित केली जातात. मात्र दिनांक 30 एप्रिल 2020 रोजी या 3ही वैधानिक विकास मंडळांची मुदत संपुष्टात आल्यानंतर त्यांचं पुनर्गठन होऊ शकलेलं नाही. महाविकास आघाडी सरकारनं वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. सध्या वैधानिक मंडळाच्या पुनर्स्थापनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे 1 वर्षापासून प्रलंबित आहे. यासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि विदर्भ तसंच मराठवाड्यातील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधातील अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोरील सुनावणीचं कामकाज 27 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. उद्या म्हणजे 6 जानेवारीपासून याचिकेसंदर्भातील कागदपत्र आणि पुरावे जमा करण्यास सुरुवात होईल. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर 16 जानेवारीला याचिकांचे मुद्दे निश्चित करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर 20 आणि 23 जानेवारीला दोन्ही गटांकडून साक्ष नोंदणी आणि उलट तपासणी घेतली जाईल. तर 25 आणि 27 जानेवारीला या 2 दिवसांमध्ये दोन्ही गटाच्या वकिलांकडून अंतिम युक्तिवाद मांडला जाणार आहे. 31 जानेवारीपर्यंत या याचिकांवर निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यामुळे 27 जानेवारीला अंतिम युक्तिवादाचं कामकाज संपवून 31 जानेवारीपर्यंत याबाबतचा निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. भटक्या आणि विमुक्त समाजाच्या उत्थानासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका हा मूलभूत दस्तऐवज आहे. त्यामुळे राज्यातील भटके विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा या उद्देशानं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागातर्फे 15 जानेवारी ते 14 मार्च 2024 या कालावधीत शिधापत्रिका वितरणाची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा अधिनियमानुसार राज्यात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना राबवण्यात येते आहे. या योजनेत लाभार्थी निवड करताना अनुक्रमे 44,000 रुपये आणि 59,000 रुपये इतकी वार्षिक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन, छायाचित्र, वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागवण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठवण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 असा आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेता येतील. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in आणि www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून छत्रपती सभागृहात होत असलेल्या खासदार भजन स्पर्धेचं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. वर्धा मार्गावरील छत्रपती सभागृहात उद्घाटन सोहळ्यानंतर दक्षिण पश्चिम विभागाची स्पर्धा झाली. यावेळी स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचा आनंद घेण्याचं आवाहन कांचन गडकरी यांनी स्पर्धकांना केलं. अंतिम फेरीसाठी 6 विभागांतून प्रत्येकी 2 अशा एकूण 12 भजनी मंडळांची निवड केली जाणार आहे. मकर संक्रांत म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण. या काळात पतंगोत्सव सर्वत्र साजरा केला जातो. मात्र पतंगोत्सव साजरा करताना उत्साहाच्या भरात निष्काळजीपणामुळे काही प्रसंगी अपघात होतात. त्यामुळेच पतंग उडवताना काही दुर्घटना होणार नाही ना याची सावधगिरी बाळगावी आणि सुरक्षित ठिकाणी आणि वीज यंत्रणेपासून दूर राहूनच पतंग उडवावी असं आवाहन महावितरणच्या वतीनं करण्यात आलं आहे. हिंगोली शहरालगत असलेल्या बळसोंड भागात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पहाटे 5 वाजता एका घरावर छापा टाकून 20 किलो गांजा जप्त केला, ज्याची किंमत 4,72,000 रुपये आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 व्यक्तींना अटक करण्यात आली असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली. अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांना घेऊन 4 डिसेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं वाशिमच्या जिल्हा परिषदेसमोर घोषणाबाजी करीत जेल भरो आंदोलन करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात आज 7,000 किलोंपेक्षा जास्त भरड धान्याची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदवला. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर इथल्या चांदा क्लब ग्राउंड इथे सुरू असलेल्या चांदा अॅग्रो 2024 या भव्य कृषी प्रदर्शनात हा विक्रम नोंदवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार साजऱ्या करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे विष्णू मनोहर यांनी चंद्रपूर इथं भरड धान्याची खिचडी बनवून संपूर्ण जगाला भरड धान्याचं महत्त्व पटवून दिलं. 4 जानेवारीला रात्री एक महाकाय कढई नागपूरहून चंद्रपूरला नेण्यात आली. क्रेनद्वारे तिला मैदानात उतरवण्यात आलं. आजच्या या विश्वविक्रमाबद्दल चंद्रपूरकरांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली. विदर्भात बुलढाणा वगळता आज सर्वत्र कोरडं हवामान होतं. थंडीचा जोर किंचित कमी झाला असून सर्वात कमी तापमान गोंदिया इथं 14.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. नागपुरात आज 15.5 इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलंय. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनद्वारे 14 कोटी ग्रामीण कुटुंबांना मिळाली पेयजलाची नळजोडणी.
विदर्भ आणि मराठवाड्यासाठी वैधानिक विकास महामंडळ पुनर्स्थापित करण्याची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी आणि सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात नोंदवला 7,000 किलोंपेक्षा जास्त भरड धान्याच्या खिचडीचा विश्वविक्रम. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.